नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कला ही नयनच्या पाठोपाठ सौरभच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते। यानंतर अद्विक हा सुद्धा कलाच्या पाठलाग करत आलेला असतो। कला ही हॉस्पिटलच्या आत जाते। त्यानंतर अद्विक हा रिक्षामधून खाली उतरतो। तो उतरल्यानंतर पाहतो तर हॉस्पिटलचे नाव वाचतो आणि विचार करतो, ही अति आगाऊ इथे का आली असेल। त्यानंतर आपण नैना ही तिच्या पर्समध्ये एक डब्बी काढते आणि सौरभ समोर दाखवते। त्यावर सौरभ हा म्हणतो, हे काय आहे। त्यावर नैना ही म्हणते, माझ्या इयरिंग आहेत। त्यावर सौरभ हा नयनला म्हणतो, मी डॉक्टर आहे, मी चांदेकर सारखा सोन्याचा व्यापारी नाही। त्यावर नैना सौरभला म्हणते, मला नाही जमणार वारंवार पैसे आणायला। त्यावर सौरभ म्हणतो, बघावे तेव्हा सोनं आणून देतेस। त्यावर नैना म्हणते, मी काय करू, मला प्रत्येक वेळी तुला पैसे आणून देणे शक्य नाही। ते हे घे आणि विक, यातून जे पैसे येतील ते तुला ठेव। त्यामुळे एवढे तरी कळेल की मी तुला धोका देत नाहीये, खरंच पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मला ते जमत नाहीये। त्यानंतर सौरभ म्हणतो, झाले असेल तर निघ। त्यावर नैना ही सौरभला म्हणते, सौरभ प्लीज। त्यावर सौरभ म्हणतो, काय आता, ठेवले मी कानातले, चल निघ आता। त्यानंतर नैना ही सौरभला म्हणते, ती सीडी द्यावी लागेल। त्यावर सौरभ हा नयनला म्हणतो, हे कानातील विकून जे पैसे येतील ते सीडीचे आणि आपल्या जो 10 लाखाचा व्यवहार झाला होता तो वेगळा ठेवू। तुला सांगितले ना, चल निघ असे म्हणतो। तिला पैसे लवकरात लवकर बघण्यास सांगतो, नाहीतर परिणाम हे खूप वाईट होतील। त्यावर नैना ही ठीक आहे असे म्हणते आणि बाकी पैसे देईल म्हणते आणि तिच्या हातातील इयरिंगचा बॉक्स सौरभच्या हातात देते। इकडे आपण पाहतो कला ही हॉस्पिटलच्या आत येत असते। तिच्या पाठोपाठ अद्विक पण येत असतो। अचानक कला ही अद्विकच्या नजरेआड होते। त्यावेळी अद्विक हा रिसेप्शनला कलाविषयी विचारू लागतो। त्यानंतर कला ही अद्विकला दिसते, परत तिच्या पाठीमागे जातो। तो सौरभच्या कॅबिनपाशी जाऊन थांबते। त्यावेळी अद्विक हा सौरभची डिग्री बघून विचार करू लागतो, गायनोलॉजिस्टकडे कशाला आली असेल। पुढे आपण कला ही सौरभच्या कॅबिनमध्ये येते आणि त्याला नैनाविषयी विचारू लागते। त्याला म्हणते, नैनाची तब्येत कशी आहे, नैनाची काय तारीख आहे। त्यावर सौरभ हा म्हणतो, आई आणि बाळ हे हेल्दी आहेत। त्यावर कला म्हणते, ती चालू फिरू शकते का। त्यावर सौरभ हो म्हणतो। त्यावर कला त्याला म्हणते, तू आमच्या घरी का येतोस। हे ऐकून त्याला धक्काच बसतो। त्यानंतर कला बाहेर येते। त्यावेळी अचानक अद्विक जवळ जातो, त्याच्या डोक्यावरील हुडी काढतो। त्यावर कला ही खूप घाबरते। अद्विक हा कलाला विचारतो, काय झालं। तर